आणि मोठी बातमी, कारण प्रशांत कोरटकर प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट। प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। प्रशांत कोरटकरनं याआधीच अंतरिम जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता। कोरटकरांनी याबाबत केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली। अंतरिम जामीन त्यांना मंजूर करण्यात आलाय। प्रशांत कोरटकरनं वादग्रस्त विधान केलं होतं, त्यानंतर तो सापडत नाहीये। मात्र प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन जरी मिळाला असला तरी तो आहे कुठे असा सवाल उपस्थित झालाय। प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। वादग्रस्त विधान कोरटकरनं केलं होतं, मात्र तरी देखील अंतरिम जामीन कोरटकरला देण्यात आलाय। आहे तरी कुठे प्रशांत कोरटकर असा सवाल अजूनही कायम आहे। मात्र आता अंतरिम जामीन मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकर समोर येणार का हेच पाहायचं। इंद्रजित सावंतांना फोनवरून शिवीगाळ करणारा प्रशांत कोरटकर अद्याप सापडलेला नाही। कोल्हापुरात, नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच गुन्ह्यात अंतरिम जामीन कोरटकरला मिळालाय। मात्र प्रशांत कोरटकर अद्याप कुठे आहे याची माहिती समोर आलेली नाही। तरी अंतरिम जामीन कोरटकरला मिळालाय। कोरटकरचं शंभूराजेंबाबत वादग्रस्त विधान पाहायला मिळालं।